श्री हरये नमः. श्री गुरुभ्यो नमः. व्यासाय भुवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं. श्री हरिप्रेरणया श्री हरिप्रीत्यर्थं. हरिभक्तांनो नमस्कार. आपण एखाद्या समुद्रकिनारी जातो. तो अथांग समुद्र आपल्या क्षमतेनुसार आपल्या नजरेत सामावून घेतो. शक्य असल्यास गुडघाभर पाण्यातही जातो आणि साऱ्या जगात सांगतो की आपण अमुक अमुक सागर पाहिला. कन्नड भाषेतील या दास साहित्याचेही असेच आहे. हरिकथामृतसार हा ग्रंथ असो किंवा लक्ष्मी शोभनसारखे एखादे भक्तिपद असो किंवा पुरंदरदासादीसारख्या दासांची एखादी छोटीशी पदरचना असो, या साहित्यकृती म्हणजे ज्ञानाचा अथांग महासागर. त्यात धुमकी मारण्यास खूप मोठी साधना लागते. आपण केवळ त्या ज्ञानसागराच्या काठावर उभे राहून त्याची विशालता मात्र आपल्या नजरेत सामावून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रस्तुत आपण गुरु सार्वभौम श्री वादिराज स्वामी कृत लक्ष्मी शोभन या पदाचा परिचय करून घेत आहोत. मागील भागात आपण पाहिले की अमृत मंथनातून प्रगटलेल्या महालक्ष्मीने देवगणातील ऋषीगणातील दोषांचा उल्लेख केला. या प्रकारचे कोणतेही दोष आपल्या पतीमध्ये श्रीहरीमध्ये नाही हे सांगून या पुढील भागात ती हरी महिमा श्रीहरी महात्म्य वर्णन करीत आहे. पुढील कडवे. एक त्यासी पुत्र असे एक प्रपौत्र शय्या असे एक वाहन वावरती धाकाने सारे सूर सभोवार सर्वस्वामी हरी असीम महिमा. सृष्टिकर्ता ब्रह्मदेव आणि सजीवांचे प्राण असणारे वायुदेव हे जीवोत्तम म्हणजे सकल जीवराशीमधील उत्तम म्हणून ते जीवोत्तम असून ते विष्णूचे पुत्र होत. सृष्टिकर्त्या ब्रह्माने सृष्टीतील अन्य सर्व जीव निर्माण केले म्हणून शिव हा ब्रह्मदेवपुत्र व श्री विष्णूचा नातू होय. श्री विष्णूचे वाहन गरुडदेव हे कालाचे प्रतीक व शय्यास्थानी असणारा शेषदेव मृत्यूचे प्रतीक होय. गरुडारूढ व शेषशायी श्री लक्ष्मीकांत कालातीत व मृत्यूतीत हेच यातून सूचित होते. इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण, अग्नी वगैरे सर्व देवगण श्री विष्णूच्या आदरपूर्वक धाकामुळेच नित्य कार्यरत असतात. श्री हरी महिमा अपार आहे व म्हणूनच अनंत अवर्णनीय होय असे लक्ष्मी सांगत आहे. पुढील कडवे. हरी नामोच्चारे मात्र दूर पळे कोणी एक नामोच्चारे जीवा अमृत होते प्राप्त. निष्पक्ष निरवध्य दोष दूर सदा हरी नरक त्यापासून सदा दूर राही. हरी नामोच्चाराने दूर पळे कोणी एक नामोच्चारे जीवा अमृत होते प्राप्त. श्री हरी स्मरण करणाऱ्या सज्जनांपासून दुर्जन, मृत्यू, नरक वगैरे दूर राहतात. हरिस्मरण करणाऱ्यांना अमृता समान आनंद प्राप्त होतो. निरंतर यशवंत हरी सदैव निष्पक्ष राहून निर्लिप्त व तटस्थ राहून प्रत्येक जीवास योग्य तो न्याय प्रदान करीत असतो. अनंत गुणपूर्ण श्रीहरी निरंतर निर्दोषच होय. निरनिष्ठ निरवध्य श्रुती सारे सांगतात सर्वोत्तम हरी वेद वर्णितात. नरक यातना सदा राही दूर त्यापासून अहम ब्रह्मास्मी बरळो नको काही बाही.
निष्पक्ष दोष दूर श्रीहरीस जो कोणी आर्ततेने हाक मारतो त्याच्याजवळ सर्वोत्तम श्रीहरी तात्काळ पोहोचतो. कृपासागर श्रीहरी भक्तवत्सल असून त्यांना संतृप्त करतो. प्रलयकाली समस्त ब्रह्मांडे आपल्या उदरी सामावून घेणारा श्रीहरी सर्वांतर्यामी होय. सर्व जीवात हा परमात्मा बिंबरूपाने राहतो. जीव हे बिंबरूपी परमात्म्याचे प्रतिबिंब होत. अज्ञानाने जेव्हा एखादा जीव मीच तो ब्रह्म असे म्हणतो तेव्हा त्याचे बरळणे हास्यास्पद व मूर्खपणाचे ठरते. कारण जीवरूपी प्रतिबिंब सर्वस्वी अंतर्गत बिंबरूपाच्या अधीन असतो. बिंबरूपी परमात्मा हा सर्वांतर्यामी सर्व स्वतंत्र अनादि अनंत होय. परंतु जीव हे प्रतिबिंब होत. हे सकल जीव सर्वस्वी बिंबरूपी परमात्म्याच्या अधीन असून त्यास स्थल काल बल ज्ञान वगैरे आदी सर्व अनेक प्रकारच्या मर्यादा पडतात. म्हणून जीवाने मीच तो परब्रह्म असे म्हणता कामा नये. सद्गुण काही देवता अंगीही असती असती गुणा संगे बहु दोषही तीळ मात्र दोष नाही सर्वस्वी निर्दोष हरी मुकुंदची माझा स्वामी इंदिरा स्मरते. सकल देवगणात यश बल सत्कीर्ती सौंदर्य संपत्ती वगैरे काही काही सद्गुण असतातच. परंतु काही काही त्रुटी किंवा दोषही त्यांच्यात असतात. अनंत गुणपूर्ण व सर्वस्वी दोष दूर असणारा माझा मुकुंदच माझा स्वामी होय. या प्रकारे पतीचे अभिमानाने स्मरण करीत सौंदर्य सम्राज्ञी नित्य यौवना ती सालंकृत सुवासिनी दुतर्फा देव व दैत्यांच्या रांगातून जाताना पतीस स्मरण करून आनंदित होत आहे. देवर्षी ब्राह्मणादी सकल जीवांना सामावितो उदरी हरी प्रलयकाली प्रशांत पहुडतो बाळरूपे पत्रावरी लयकारी शिव तसा चिंतूनी पाहे. हा देव, हा ऋषी, हे तृण, हा ब्राह्मण या प्रकारे कोणताही भेदाभेद न करता श्रीहरी समस्त चराचरास प्रलयकालात आपल्या उदरात सामावून घेतो. कुठल्याही कर्मापासून श्रीहरीला काहीही फायदा नसतो. परंतु जीवांच्या उद्धारासाठी हा सर्वांतर्यामी अखंडपणे कार्य करवून घेत असतो. सकल ब्रह्मांडांचा स्वामी प्रलयकालात सारी सृष्टी आपल्या उदरात सामावून निवांतपणे वटपत्रावर पहुडलेला असतो. लयकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवास हे सारे करता येईल का? बाळरूपी हरीच्या स्थानी शिवास ठेवून तसे चिंतन करून पहा बरे. क्षुधा तृषा जरा मरण रोगादीपासूनी असुर पिशाच भय भवापासूनी भक्तवत्सल हरी भक्तासी रक्षितो कृतघ्न मानव तो पशु का नसे. श्री हरी नारायण भक्तवत्सल आहे. तो कृपासागर आहे. या सृष्टीतील प्रत्येक निर्मिती त्याने अद्भुतरित्या केली आहे. क्रीडामुंगीपासून मानवांपर्यंत प्रत्येकाच्या क्षुधा तृषादींची तोच तृप्तीही करतो. प्रत्येकास अद्भुत शरीर देऊन त्यापासून अद्भुतरित्या कार्यही करवून घेतो. त्यांचे पालन करतो. केवळ नामस्मरणाने स्मरणारांच्या हाकेला तो धावून जातो. गजेंद्राच्या मोक्षाप्रमाणे क्षणार्धात अद्भुतरित्या स्मरणारांची संकटे तो दूर करतो. असे असताना तो कृपावंत श्रीहरी आपला त्राता आहे याचे यात किंचितही भान न ठेवणारा मानव पशु नव्हे का?
ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, क्रीडा, खगोल आदी कुठल्याही क्षेत्राचा नीट अभ्यास केला तरी परमात्म्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. असे असताना मीच करता आहे असे छातीठोकपणे म्हणणारा मानव केवळ कृतज्ञच नव्हे का? का स्वयं दुःखी जीव करे हर्ष वर्षाव, चिखलाने माखीत का करे उद्धार. परमपिता तो चिन्मय मूर्ती, वेळोवेळी उद्धरिण्या जीवा भूवरी अवतरतो. एखाद्या दुःखी कष्टी जीवाकडे दुसरा जीव हा दुःखी कष्टी होऊनच येतो. सहवासाचाच तो परिणाम असतो. श्री हरी परमात्मा चिन्मयानंद स्वरूप असल्यामुळेच केवळ त्याचे स्मरण करणाऱ्या भक्तांनाही हरी स्वर्गसुखाची अनुभूती प्राप्त करून देतो. जर परमात्मा स्वतःचा आनंद स्वरूप नसता तर इतरांना हरिस्मरणाने आनंद कसा बरे प्राप्त झाला असता? जो स्वतः परमशुचित आहे तोच अन्य जीवास पावित्र्य बहाल करू शकतो. चिखलाने माखलेला दुसऱ्यांना शुचिता कसे बरे बहाल करील? स्वतः परमात्मा ज्ञानमय, विज्ञानमय, मंगलमय, परमपवित्र, भक्तवत्सल, आनंदमय, ज्ञानमय, करुणासागर आदी अनंत सद्गुणांनी परिपूर्ण असल्यामुळेच त्याच्या भक्तांनाही यातील काही गुण भक्तांच्या योग्यतेनुसार तो प्रदान करीत असतो. ब्रह्मांडे जन्मणारे लयासही जाती, जन्म लय दोन्ही नसे श्री हरीस. यशोदा माऊली कान्ह्यास भरविते, क्षुधा तृषा असती का श्री कृष्णास. या सृष्टीत केवळ श्रीहरी परमात्मा आणि श्री महालक्ष्मी अनादि अनंत व जन्म मरण रहित होत. कमलोत्पन्न ब्रह्मदेवापासून ते अन्य समस्त चराचर सृष्टी नाशवंत होय. जीवांना त्यांच्या अस्तित्वासाठी विशिष्ट प्रकारच्या अन्नाची आवश्यकता असते आणि त्या प्रकारच्या अन्नाची व्यवस्थाही परमात्माच करीत असतो. नित्य तृप्त परमात्म्याने कृष्णाचा अवतार घेतला तेव्हा वत्सल मूर्ती यशोदा माता कान्ह्याला अन्नाचा घास भरवीत असे. श्रीकृष्ण संतृप्तपणे त्या माऊलीच्या हातून अन्नपाणी स्वीकारित असे. याचा अर्थ तो खरेच का सामान्य मुलाप्रमाणे भुकेला व तहानलेला असायचा? केवळ यशोदा माता व गोकुळवासियांना आनंद देण्यासाठी ही त्याची लीला होती. योग्यास तृप्त केले भक्ष्य भोज्य सिद्ध करुनी, स्वयंपूर्णासी का लागती साधने. अग्निपाक धान्यादी संकल्पे सिद्ध होती, शीघ्र कोपी तृप्त अमृत हस्ते. ऋषीगण आपल्या तपश्चर्येप्रमाणेच क्रोधांसाठीही शाप देण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक दुर्वास ऋषी. या दुर्वास ऋषींना आधीच शिजवून ठेवलेले अन्न चालत नसे. अन्न शिजविण्यासाठी पुरेसा वेळ देणेही त्यांना मान्य नसे. तात्काळ क्रोधाधीन होऊन शाप देण्यासाठी ते सदैव तत्परच असत. 5 पांडव वनवास भोगत असता एकदा दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणांचा जमाव घेऊन पांडवांकडे पाहुणचारास आले. आम्ही नदीवरून स्नान करून येईपर्यंत स्वयंपाक सिद्ध करून ठेवा, आम्हास प्रचंड भूक लागली आहे, असे त्यांनी द्रौपदीस सांगितले. वनवास अत्यंत कठीण परिस्थितीत भोगत असलेल्या स्वाभिमानी द्रौपदीने आज्ञा मान्य केली, पण ती चिंतित झाली, कारण झोपडीत तांदळाचा एक कणही नव्हता. द्रौपदीने श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्ण पांडवांकडे येतच होता. तो आला, परंतु आल्या आल्या द्रौपदीस म्हणाला, मला आज अत्यंत भूक लागली आहे. जे काही तू आज बनवले आहेस व जे काही शिल्लक आहे तेच मला वाढ, मला चालेल. श्रीकृष्णाला काही सांगण्याआधीच कृष्णाचे वक्तव्य ऐकून ती अधिकच बुचकळ्यात पडले.
जेवणानंतर स्वयंपाकाची सारी पात्रे स्वच्छ झाली असल्याचे तिने श्रीकृष्णास सांगूनही तो कृष्ण द्रौपदीस म्हणाला, नीट बघ, काहीतरी त्या पात्रांना लागले असेल. द्रौपदीने पाहिले, तो भाताचे एक शीत त्या पात्रास चिकटलेले होते. ते अलगदपणे द्रौपदीने श्रीकृष्णाच्या हातावर टेकवले. श्रीकृष्णाने ते तोंडात टाकले आणि ते दुर्वास ऋषींनी सकल शिष्यगण अतिशय पोट भरले म्हणून ढेकर देत पोटावर हात फिरवले. कफवात पित्त दोष पीडिती प्राकृतास रोग अनारोगाची पीडा त्रिगुणी जीवास रमा रमापती ते अनंत अप्राकृत दोष दूर गुण पूर्ण श्रीनिधी. श्री म्हणजे महालक्ष्मी, श्रीनिधी म्हणजे महालक्ष्मीपती श्रीहरी. सत्व रज तमो गुणांनी बनलेल्या भौतिक शरीरांच्या जीवांना वात पित्त दोष सतावतच असतात व त्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. परंतु प्राकृत शरीरच नसणाऱ्यांना आरोग्य बिघडण्याचा प्रश्न उद्भवणारच नाही. ते अनादि अनंत अप्राकृत होत. स्वरत नित्य तृप्त रमेश आलिंगितो स्वयंपूर्ण दिव्यमूर्ती अनहद नाद तो मर्त्य जीवासीच लागे देहभोग क्षुल्लक प्रलयकाली ही सृष्टी कापडते दृष्टीस. श्रीहरी हा सर्वोत्तम स्वयंपूर्ण नित्य तृप्त होय. क्षुल्लक मानवाप्रमाणे किंवा अन्य कुठल्याही जीवाप्रमाणे सृष्टी निर्माण करण्यासाठी त्याला अन्य कुणाचीही कशाचीही आवश्यकता नसते. केवळ संकल्प मात्र सृष्टी निर्माण करण्यास श्रीहरी स्वसमर्थ आहे. श्री महालक्ष्मीच्या सहकार्याशिवायच नव्हे का त्याने ब्रह्मदेवास आपल्या नाभी कमलातून उत्पन्न केले. वास्तविक कमलपुष्प ही लक्ष्मी स्वरूपही होत. या अर्थानेही ब्रह्मदेव हे श्री लक्ष्मी नारायणाचे पुत्र होत. स्वयंपूर्ण हरी केवळ श्री महालक्ष्मीला सुखविण्यासाठी तिला अतिसमीपाने आलिंगन देऊन संतृप्त करतो. श्री महालक्ष्मी प्रकृती स्वरूप होय. हरीचे प्रेम म्हणूनच निष्काम व अद्वितीय होय. अनादि अनंत हरी सर्वोत्तम विश्वव्याप्त शास्त्रार्थे वेद हरीस वर्णितात. एकमात्र कृष्ण असे सर्व दोष दूर करुणी पाही स्वयं अध्ययन चिंतन. श्रीहरीचा कृष्णावतार म्हणजे पूर्णावतार होय. श्रीकृष्णाचे ज्ञान हे शाश्वत आणि मोक्षदायी आहे. या ज्ञानाविना मानव अंध होय. श्रीहरीचे ज्ञान प्राप्त करून कृतकृत्य होण्यासाठी वेद शास्त्र रामायण महाभारत व त्यातील गीता व विष्णू सहस्रनाम आदींचे अध्ययन करून त्याचे चिंतनही केले पाहिजे. मात्र एक दक्षता घेतली पाहिजे की हाती आलेल्या साहित्य कृतींचे लेखक कोण. शक्यतो मूळ शास्त्र ग्रंथच वाचावा किंवा मूळ शास्त्र ग्रंथावरील संस्कृत पंडितांची प्रवचने ऐकावीत. अयोग्य व्यक्तीने केलेल्या लिखाणाच्या वाचनाने वाचकाच्या मनात संभ्रमावस्था निर्माण होऊ शकते व चुकीच्या मार्गदर्शनाने मानवाचे कल्याण होण्याऐवजी अधोगती होण्याचा धोकाही उद्भवतो. गुरु श्री आनंद तीर्थांचे शास्त्र ग्रंथ हेच यासाठी योग्य ग्रंथ होत. कारण गुरु आनंद तीर्थांची म्हणजेच गुरु मध्वाचार्यांची वाणी ही वेदव्यासांचीच वाणी होय.
सर्व रोगांचे मूळ अजीर्ण वैद्य म्हणती, अमुच्या हरी सबाद सांगा कशाची. पचवितो सारी सृष्टी सामावूनी उदरात, पहुडतो शांत प्रलयी वटपत्रावरती. सामान्य जीवांनी आहार थोडासाही जास्त घेतला तरी अपचनादी अनेक तक्रारी व त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. परंतु समस्त सृष्टी श्रीहरी प्रलयकाली आपल्या उदरात सामावून पचवतो. प्रलयकाली सर्वत्र दाट अंधार, सर्वत्र जलमय आणि असताना एका वटपत्रावर श्रीहरी बाळरूपाने निवांतपणे पहुडलेला असतो. हा दाट अंधार जो आहे तो अंधार म्हणजेच दुर्गादेवीचे रूप. सर्वत्र जलमय सृष्टी म्हणजे भूदेवीचे ते एक रूप आहे. आणि वटपत्र म्हणजे साक्षात महालक्ष्मीच होय. या मंगलमूर्तीत असती अनेक दोष, बरळणारा तो का मूर्ख नसे. अज्ञानांधकारे कृष्ण त्यासी दोषी दिसे, ज्ञानी संत भक्तासी हे मान्य का असे. गरुडारूढ शेषशायी पद्मनाभ वटपत्रशायी परमात्मा अनादि अनंत असून सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाचा पिता असल्याने अपौरुषेय वेद व पौरुषेय महाभारतादीसारखे ग्रंथ श्रीहरीचे वर्णन करतात. विश्वकल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेऊन दुष्टांचा नाश व सज्जनांचे संरक्षण करणाऱ्या परमेश्वरात सामान्य मतीच्या मानवांप्रमाणेच दोष असण्याचा संभव तरी आहे का. मूर्खजन श्रीकृष्णास स्त्रीलंपट, चोर, रणछोडदास वगैरे सामान्य मानवास असलेली दूषणे लावतात. ती केवळ त्यांच्या अज्ञानामुळेच होय. थोर ज्ञानवंत श्रेष्ठ भक्त संत श्रीकृष्णांमध्ये दोष आहे हे मान्य तरी करतील काय. सामान्य माणसातील असंख्य दोष या मंगलमयी भगवंताच्या आराधनेने नष्टच होतात. श्रीनारायणांचे जननी जनक कोण, अहं ब्रह्मास्मी म्हणता का हरी समान. ज्ञानी ही अनभिज्ञ असती, दावा कुणी घेऊनी दावा नृसिंह अवतार. श्री महाविष्णूचे, श्री नृसिंहाचे किंवा दशावतारापैकी कुठल्याही अवताराचे खरेखुरे जननी कोण आहेत हे वेदादी ग्रंथांना ज्ञानवंतांनाही सांगता येत नाही. लौकिक दृष्टीने रामावतारात, कृष्णावतारात, परशुरामावतारात, वेदव्यासांच्या अवतारात व अन्य काही अवतारात माता पित्यांची नावे सांगता येतीलही. परंतु या अवतारी पुत्रांचा पराक्रम पाहता स्वतः जननी जनक आपण माता पिता असल्याचा अभिमान विसरून त्या रूपातील अपत्याचेच विनम्रपणे भक्त असल्याचे मान्य करतात. स्वतःला अहं ब्रह्मास्मी म्हणून असीम परमात्मा म्हणवून घेणारा परमात्म्याशी कशी बरोबरी करू शकतो. श्रीहरी परमात्मा श्री महालक्ष्मीपेक्षाही अनंतपटीने श्रेष्ठतम होय. तरीही स्वतःला ब्रह्म म्हणविणाऱ्यांनी स्वसामर्थ्य सिद्ध करायचेच असेल तर नृसिंहाप्रमाणे अवतार घेऊन दाखवावा की. उगीच नाही रामभक्त हनुमंताने श्रीरामाजवळ निरंतर वृद्धिंगत होत जाणारी रामभक्ती मागून घेतली. श्री हनुमंताने निरंतर रामसेवक राहण्यातच धन्यता मानली. अहं ब्रह्मास्मी असे हनुमंताने कधीही म्हटलेले नाही. श्रीकृष्णावतारात वसुदेव देवकी नंद यशोदा यांच्याकडे श्रीकृष्णाचे पालकत्व गेले खरे, पण खरा पालक कोण ठरला. क्षीरसागरी अमृत मंथन समयी कूर्मरूप हरी मंदारा आधार देई.
कूर्मरूपी हरीचा जननी जनक कोण स्वयंभू हरी घेतो अवतार. इंद्रदेवाच्या अहंकारी व स्वार्थी वृत्तीमुळेच स्वर्गलोक वैभवहीन व निष्प्रभ होत चाललेला पाहून समस्त देवगण ब्रह्मदेवाकडे व नंतर ब्रह्मदेवासहित विष्णूकडे या समस्येवर उपाय विचारण्यासाठी गेले असता क्षीरसागर मंथन करून गमाविलेले सारे वैभव सागरातून पुन्हा मिळविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करून सामर्थ्य मिळवू शकता असे श्री विष्णूंनी देवगणास सुचविले. त्यानुसार बलशाली दैत्यांचीही अनुसंधान साधून सागर मंथन करण्याचे प्रयत्न झाले. श्रीहरीच्या आज्ञेनुसार तेव्हा मंथनासाठी रवी म्हणून मंदार पर्वत वापरण्यात येत होता, म्हणजे वापरण्यात आला. परंतु मंथन शक्यच होईना, कारण मंदार पर्वत समुद्रात बुडू लागला. या क्षणी देवाकडून प्रार्थना केली गेली असता श्रीहरीने क्षीरसागरी कूर्म रूपाने राहून आपल्या पाठीवर विनासायास मंदार पर्वतास आधार दिला. हा कूर्म रूप कसा बरे निर्माण झाला? हा कूर्म तिथे कसे बरे जन्मला? त्याचे जनक कोण? कोणाला सांगता आल्यास सांगावे, अन्यथा श्रीहरीचा तो अवतार आहे हे मान्य करावे. देवकीच्या गर्भी बाळ कृष्ण जन्मतो, जाणती ज्ञानी परमात्मा अवतरतो. नवमास गर्भवास कृष्णास का आवश्यक, शंख चक्र सवे तो दर्शन देतो. देवकीच्या गर्भातून श्रीकृष्णाचा जन्म झाला असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल, कारण प्रामुख्याने दुष्टांच्या नाशासाठी व सज्जनांच्या रक्षणासाठी श्रीहरीने अत्यंत नाट्यमयरित्या कृष्ण रूपात भूतलावर अवतरल्या क्षणीच शंख चक्र गदा पद्मादी सहित निज असणारे चतुर्भुज रूप आपल्या माता पित्यांना दर्शविले. असा सर्व स्वतंत्र श्रीकृष्ण 9 महिन्याच्या गर्भवासानंतर जन्मतो असे म्हणणे हास्यास्पद नव्हे का? श्रीकृष्णाच्या बाळमुखी माता स्वतःस पाही, चिमुकले बाळमुख ब्रह्मांड ही दावी. साऱ्या ब्रह्मांडांचा स्वामी गर्भवास स्वीकारुनी, जन्म घेई भुवनी मान्य करील कुणी. एकदा श्रीकृष्णाच्या बाळमुखात यशोदेला समस्त त्रिभुवनाचे व त्याचबरोबर त्याच्यात श्रीकृष्णाचे व स्वतःचे हे देखील दर्शन झाले. माता बनून वत्सलतेचा वर्षाव करणाऱ्या प्रेमळ यशोदा मातेवर श्रीकृष्णाची कृपा होती व आपले निजरूप दाखवून बाळकृष्णाने मातेला कृतकृत्य केले. सर्वसामान्य जीवाप्रमाणे श्रीकृष्णही 9 महिन्यापर्यंत यशोदेच्या गर्भात राहून जन्मला असे म्हणूनच अज्ञानमूलक होय. अणुअणुत ब्रह्मांडे दडवितो श्रीहरी, रोम रोम कुपातही सामावी भुवने सारी. उदरात सामावूनी ब्रह्मांडे हा अंतर्यामी, सामावी काज ठरात जगत स्वामी. अनादि अनंत कालापासून सृष्टी निर्माणापासून महाप्रलयापर्यंत व महाप्रलयापासून पुन्हा सृष्टीपर्यंत जगत प्रवाह नित्य चालूच आहे, अनादि काळापासून अनंत कालापर्यंत. भागवतात ब्रह्मदेवानेच सांगितले आहे की त्यास श्रीहरीने स्वतःच्या अचिंत्य अद्भुत शक्तीने महिमेने प्रत्येक रोमकूपात एक एक असे अनेक ब्रह्मांड धारण करून दाखविले. अनेकानेक रूपात राहूनही परमात्मा तटस्थ व निर्लिप्त आहे. त्रिविक्रमावतारा श्रीहरीस
त्रिविक्रमावतारी श्रीहरीस एका मातेच्या गर्भात 9 महिने गर्भवास शक्य आणि आवश्यक आहे का? म्हणूनच श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून ये परनारी वश कृष्ण वधून ये. मन्मथ पिता कृष्ण पुतळा शुद्ध सौंदर्याचा पित्यावर पुत्रका वार करी मदनाचा. अज्ञानी व मूर्ख आणि लंपट जनास श्रीकृष्णास परस्त्रीचे आकर्षण होते. तो परस्त्रियांमध्ये रमत असे असा श्रीकृष्णाबद्दल गैरसमज आहे. परंतु सत्य मात्र हेच आहे की समस्त सृष्टीत तोच एकमेव पुरुष स्वरूप व अन्य सारेच जीव स्त्री स्वरूप होत. समस्त सृष्टीच या मूल पुरुषाप्रती निरंतर आकृष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन्मथ हा कृष्णपुत्र होय. हा मदन आपल्याच पित्यावर कामबाण का बरे सोडी. श्री परमात्मा हा खरे तर नित्य तृप्त होय. पत्नी महालक्ष्मीच्या सहाय्याशिवायच त्याने संकल्प मात्र सृष्टी करता ब्रह्मास निर्मिले. श्री महालक्ष्मी श्रीहरीची पत्नी व सर्वाधिक प्रिय अशी भक्त होय. पत्नीस श्रीहरीने केवळ सर्वश्रेष्ठ भक्त म्हणून आपल्या हृदयात स्थान दिले आहे. जिथे वासनाच नाही तिथे वासनापूर्तीचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणूनच कृष्णास परनारी संग होता. वचन रुचत नाही कुणा पंडिता. वेदशास्त्रे वर्णितात सत्य सर्व कालिक. स्तुती स्तोत्रे गीते गाती आनंदे पाठक. कामुक पुरुषाची पत्नी कधी आपल्या नवऱ्याची स्तुती करत नाही. श्रीकृष्णाची स्तुती स्तोत्रे तर वेद भागवतादी पवित्र ग्रंथ भरभरून गातात. कारण भक्तवत्सल श्रीकृष्ण पत्नी महालक्ष्मीकडेही कामुक नजरेने कधी पाहत नाही, तर एक श्रेष्ठ भक्त म्हणूनच आदरानेच तिच्याकडे पाहतो. ज्ञानवंत भक्तांना श्रीकृष्णास परनारी संग होता हे विधान म्हणूनच मान्य नसून ते मूर्खपणाचेच वाटते. मतिमंद मानवा तूही घे हे जाणूनी. भागवत शास्त्रादी ग्रंथांची शिकवण. अनंत गुणपूर्ण हरी सर्व स्वतंत्र तो. दोष दूर मुकुंद ज्ञानमोक्षद. हे मंदमती मानवा, अन्य किडामुंगीच्या जीवापेक्षा मानवी जीवन भिन्न आहे हे जाणून घे. अन्न ग्रहण करणे, निद्रा, मैथुन, प्रजोत्पत्ती ही कार्ये अन्य किडामुंगी पशु पक्षीही करतात. मानवाचा जन्म प्रामुख्याने शाश्वत परमेश्वराचे ज्ञान मिळवून मोक्षप्राप्तीसाठी आहे. तो व्यर्थ न घालविता सार्थ करावा. अन्यथा मानव ही पशु समान असे नव्हे का? धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चारही उद्दिष्टे प्राप्त करणारा मानव केवळ धन्य होय. अल्पवयी बालक 10 वर्षाहून सान. गोकुळीच्या गोपिकांचे कसे हरे देहभान. सत्य संकल्पाने शुद्ध भक्ती संग केला. कात्यायनी व्रतींचा विजय झाला. कामुक आणि अज्ञानी जनांच्या मतानुसार गोकुळीचा कृष्ण हा श्रीलंपट होता. परंतु वास्तव स्थिती ही आहे की गोकुळ सोडून मथुरेलाच श्रीकृष्ण गेला तेव्हा तो केवळ 10 वर्षांचा होता. याचा अर्थ केवळ 10 वर्षापर्यंतच श्रीकृष्ण गोकुळात होता. त्याचे वय खेळण्या बागडण्याचे होते. या वयात मुले कामुक असू शकतात का? कात्यायनी व्रत करणाऱ्या गोकुळीच्या स्त्रियांच्या बाबतीत बोलायचे तर हे व्रत आचरणाऱ्या स्त्रिया म्हणजे त्यांच्या पूर्वजन्मीचे श्रीकृष्णाचा संग मिळावा म्हणून तप केलेले ते ऋषीच होत. 16 पत्नींनाही श्रीकृष्णाने न्याय दिला. प्रत्येकीस 10 पुत्र 1 कन्या.
सृष्टी श्रीहरीची सिद्ध संकल्पे मात्र, कृष्ण परब्रह्म जाणा शंका नको तीळ मात्र. आपल्या 16,000 पत्नींना श्रीकृष्णाने समान न्याय दिला. 16,000 स्त्रियांनाही प्रत्येकी 10 पुत्र व 1 कन्या श्रीकृष्णाने दिला. गुणादींच्या बाबतीतही ते समान होते. निर्मुनी कोटिवृके रोम रोम कुपातुनी, हलविले गोकुळास वृंदावनी. जन्म कृष्ण संतानांचा मोदवी, निज भक्ता भक्तासी रक्षिदाऊनी अद्भुत महिमा. दक्षिणेत चित्रकेतू नामक एक राजा होऊन गेला. त्याला लाखो बायका होत्या, पण अपत्य मात्र एकही नव्हते. शिवाय धृतराष्ट्राविषयीही येथे असे म्हणता येईल की केवळ 100 पुत्र असूनही एकही पुत्र त्याच्या आज्ञेत नव्हता. महाभारत घडले ते त्याच्याचमुळे. केवळ आपल्या भक्तासच श्रीहरी त्यांच्या योग्यतेप्रमाणे आपला महिमा दाखवून देत असतो. वरचेवर दर्शन घडूनही, सहवास होऊनही, उपदेश मिळूनही कली स्वरूप दुर्योधनाला कृष्णाची महती कधी कळलीच नाही. तर मृत्यूशय्येवर असतानाही विद्वत्पूर्ण भीष्माचार्याने श्रीकृष्ण महती गाऊन विश्वाला विष्णू सहस्रनामाची मौल्यवान देणगीच दिली. गोकुळीच्या बालकृष्णास गोकुळ सोडून मनोहारी वृंदावनात गोपालासवे जाण्याची इच्छा झाली असता गोपालक त्यास तयार होईना. तेव्हा गोपालकांनी श्रीकृष्णासोबत वृंदावनी यावे म्हणून स्वतःच्या रोमरोम कुपातून कोट्यवधी लांडगे निर्माण केले व लांडग्यांच्या जाचाला कंटाळून गोपालक श्रीकृष्णासवे वृंदावनी आले. शिवाय श्रीकृष्णाच्या राण्या, हजारो पत्नी, त्यांच्या हजारोंच्या संख्येने आपत्ये, अन्य अनंत अद्भुत महिमा स्वसामर्थ्याने श्रीकृष्णाने दर्शविले. तरीही हा दोषदूर भक्तवत्सल निश्चित आपल्या हाकेस धावून येईल याचा विश्वास भक्तांना तो अनुभवातून देतच असतो. खालीस का माती तू दटाविता माता, चिमुकल्या बाळमुखी विश्वदावी कान्हा. नटखट श्रीकृष्ण खोड्या करुणी विलक्षण, दाऊनी घन महिमा रक्षी भक्तजन. देवकी वसुदेवांना भूमीवर अवतार घेतल्या क्षणीच आपले निजरूप शंख, चक्र, गदा, पद्मधारी विष्णूचे दर्शन देणाऱ्या श्रीकृष्णाने आपणास पुत्र मानलेल्या यशोदा मातेसही आपले निजरूप दर्शविण्यासाठी खेळता खेळता एकदा माती तोंडात टाकली. व माती तू तोंडात का टाकलीस? तोंड उघडून आ करून दाखव, असे यशोदेने श्रीकृष्णात दटावताच कृष्ण घाबरून आज्ञाधारक पुत्रासम आ करतो. तेव्हा कृपावंत श्रीकृष्णाच्या बाळमुखात ब्रह्मांडे पाहून माता कृतकृत्य झाली. परंतु परमेश्वर समजून केवळ आपली पूजा करीतच यशोदेने बसू नये, तर एका शिस्तबद्ध परंतु वात्सल्यमयी मातेचे सुख आपणास मिळावे म्हणून श्रीकृष्णाने यशोदेला लगेच त्याचे विस्मरणही दिले. नारद सनकादी थोर थोर योगी मुनी, माया मुक्त रमती श्रीकृष्ण चरणी. स्त्री भोगी आसक्त असता जर कृष्ण, आराधित असती का कृष्ण चरण. नारद सनकादींनी श्रीकृष्णाची आराधना करता यावी म्हणून गृहस्थाश्रमच नाकारला व निरंतर कृष्ण आराधनेत ते रमले. श्रीकृष्ण स्वतःच जर स्त्रीभोगी व आसक्त असता तर नारदादी श्रेष्ठ मुनी, संत, ज्ञानीजन वगैरे श्रीकृष्ण भक्त झाले असते का? वासनामुक्त सनकादी मुनी कामासक्त स्त्रीभोगींच्या सहवासात
सुख मानतील काय? ज्ञानीजनांचा सहवास अतिशय चोखंदळ असतो. याचाच अर्थ श्रेष्ठ ज्ञानवंत विषयविरक्त संत भक्तादींना श्रीकृष्ण सहवास आवडतो, कारण तो गुणपूर्ण व सर्व दोष दूर होय. तोच चिन्मयानंद स्वरूपी शाश्वत होय. वास्तविक श्रीकृष्णाची रासक्रीडा म्हणजे परमात्मा व श्रेष्ठ भक्तांचे ध्यानमय ऐक्य होय. स्त्रीभोगी व दोषयुक्तांची ज्ञानीजन कधीही आराधना करीत नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या वाटेलाही जात नाही. श्रेष्ठ संगीत, नृत्य, चित्रादी कला दिव्यत्वाची प्रचिती देतात. अंबुज संभव त्र्यंबकादी भक्तगण वर प्राप्त करीती वंदुनी हरिचरण. तीळ मात्र कोप असता देव का आराधिती दोष दूर सदा हरी भक्तांचा कैवारी. ब्रह्मदेव, शिव आदी समस्त देवगण निरंतर हरिध्यानात मग्न राहूनच वर प्राप्त करीत असतात. श्रीहरी केवळ जगत कल्याणासाठी कार्य करून जीवांकडून करवून घेत असतो. कोणाकडूनही कुठल्याही कार्यापासून त्याला स्वतःला कधीच काहीही लाभ नसतो. केवळ निरीच्छ वृत्तीने, परंतु शिष्टांच्या रक्षणासाठी व दुष्टांच्या संहारासाठी तो निरंतर कार्यरत असतो. आपल्या भक्त प्रल्हादास छळणाऱ्या हिरण्यकशिपूचा संहार करण्यासाठी श्रीहरीने उग्र नरसिंह रूप धारण केले. परंतु नरसिंहदेवास आलेला हा क्रोध सामान्य जीवास येणारा अज्ञानमूलक किंवा त्रिगुणात्मक नसून स्वतःच्या द्वारपालकाच्या उद्धारासाठीच तो क्रोध होता. पूर्वजन्मातील जय त्याला मोक्ष देण्यासाठी व प्रल्हादाच्या रक्षणासाठी स्वेच्छेने घेतलेले ते अल्पकालिक उग्र रूप होते. संत सज्जन भक्तांना नरसिंह रूपातूनही वत्सल मूर्तीचेच दर्शन होते. हरिपद अंगुष्ठांसी पूजुनी गंगा नदी परम पवित्र शुद्ध ख्याती पावली. जनजीवनांची गंगा पाप विनाशिनी हरी सम महिमा अन्य का कुणी. त्रिविक्रम अवतारात श्रीहरीने एका पाऊलाने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पाऊलाने आकाश व्यापले. तेव्हा श्रीहरी अंगुष्ठाच्या स्पर्शाने स्वर्गीची गंगादेवी भूतलावर अवतरली. वैज्ञानिकांनीही विश्वातील अत्यंत पवित्र व सर्वाधिक शुद्ध जल म्हणून मान्यता गंगाजलास दिलेली आहे. श्रीहरीच्या चरणांच्या अंगुष्ठ स्पर्शाने इतके पावित्र्य प्राप्त होत असेल तर स्वतः श्रीहरी किती पवित्र, किती महिमावान असला पाहिजे हे समजून घेतले पाहिजे. अग्रपूजेचा मान धर्माने कृष्णास दिला, पूजिले असते का किल्मिष असता. राजसभेत धर्म कृष्णास पूजितो, वाद न करता महती मान्य करा. धर्मराज युधिष्ठिर अत्यंत धर्मवंत होय. म्हणूनच धर्मबुद्धीनेच केवळ सर्व राजे उपस्थित असताना राजसूय यज्ञ सुरू करावयाच्या आधी धर्मराजाने सर्वश्रेष्ठ म्हणून श्रीकृष्णाची सर्वप्रथम पूजा केली. ती धर्मबुद्धी ठेवूनच. श्रीकृष्णाच्या अंगी दोष असता तर अग्रपूजेचा मान धर्मरायाने कृष्णास दिलाच नसता. हरेक जीवायोग्य न्याय देतो यमधर्म, जीवनात जीवांतीही दोषी जीवा दंडितो. नरक यातना कुठून अनंत हरिस, हरी भक्त यमही हरिस तोही पूजितो. यम धर्मराजा हा मूर्तिमंत धर्म असून प्रत्येक जीवास कर्मानुसार यथायोग्य न्याय देतो. दूषित कर्म करणाऱ्यांना जीवनांतही नरकवास अनुभवावयास लावतो. शिवाय मृत्यूनंतर नरकातही यथायोग्य दंड देतोच. असा हा दयामाया नसणारा निष्ठुर असा यमधर्म
श्रीहरीचा मात्र भक्त आहे, कारण तोही जाणतो की गुणपूर्ण श्रीहरी पूर्णतः निर्दोष होय. हर एक ब्रह्माच्या शतवर्षपर्यंत प्रलयात हरी योग निद्रेत शांत. अमुच्या नारायणास क्षुधा तृषा जरा मरण दुःखे दुष्कर्मादिका पीडिती प्रलयात. प्रत्येक ब्रह्मदेवाच्या 100 वर्षानंतर महाप्रलय 100 वर्षांसाठी प्रदीर्घ कालावधीचाच असतो. श्रीहरी सामान्य जीव असता तर अन्य सामान्य जीवांप्रमाणे त्यालाही भूक, तहान, निद्रा आदी समस्यांनी त्रस्त केले असते, परंतु तसे काहीही होत नाही. ब्रह्माच्या 100 वर्षापर्यंत बाळरूपातील श्रीहरी ब्रह्मांडे उदरी सामावून निवांतपणे जलमय प्रवाहावरील वटपत्रावर निवांतपणे पहुडलेला असतो. श्रीकृष्ण शस्त्र राक्षस बाधारहित अक्षय्य काया त्याची अप्राकृत. यमराज निष्प्रभ कृष्णापुढे हतबल न जाणती मूर्ख हरीचे गुण बल. अनादि अनंत सर्वांतर्यामी श्रीहरी विश्वव्याप्त असून अप्राकृत होय. तो अक्षय्य होय. प्राकृत शरीराच्या जीवांना यमाची व राक्षसांच्या शस्त्र अस्त्रादींची बाधा होते, परंतु श्रीकृष्णाला कशाचीही बाधा होत नाही, ना शस्त्राची ना अस्त्राची. नरकात अग्निदाह दोषी जीवा पीडिती दोष दूरा गुण पूर्णा कैसे अग्निभय. अग्निस संपविला गिळंकृत करुणी श्रीकृष्णास शरण अग्नि निरंतर. यमराज नेहमीच योग्य न्यायनिवाडा करतो हे खरे आहे. दोषी जीवांना जीवनात व मृत्यूनंतरही तो दंडित करतो हेही खरे आहे, परंतु श्रीकृष्णास यमाकडून नरकवास भोगावा लागतो असे म्हणणे हास्यास्पद होय, कारण श्रीकृष्ण परमात्मा निर्दोष व सदा दोष दूर होय. अन्य जीवास नरकात अग्निदाह देऊन त्रस्त करतो, परंतु श्रीकृष्णच नव्हे. सर्व स्वतंत्र सर्व नियामक श्रीहरी समस्त ब्रह्मांडाचेच नियमन करतो, अग्नीचेही यमाचेही. बाल श्रीकृष्णास मारण्यासाठी मामा कंसाने मथुरेहून अनेक असुरांना पाठविले. त्यापैकी प्रलंबासूर नावाच्या दैत्याने भयंकर वणव्याचे रूप घेऊन श्रीकृष्णास संपविण्याचा प्रयत्न केला असता श्रीकृष्णाने दैत्यरूपी घनघोर आगीच्या लोळास सहजतेने गिळंकृत केले. रणातील वीर योद्धा क्षमाशील स्वगृहात नांदवितो स्वकीयांना आनंदात. अणुरूप सर्वांतर्यामी उद्धरी जीवास रौद्र रूपे दंडितो अधर्मी दोषी यास. रणांगणी शत्रूंना उग्र रूपाने दहशत दाखवून पराक्रमाने पराभूत करणारे शूरवीर योद्धा आपल्या स्वगृहात, आपल्या कुटुंबात, आपल्या गृहात कुटुंबियांशी प्रेमाने व आपुलकीनेच वागतात आणि क्षमावृत्तीही दाखवितात. श्रीहरी परमात्मा ही जीवांचा उद्धारक होय. अधर्माने वागणाऱ्या दुष्टांचा नाश व सज्जनांचे रक्षण करणारा श्रीकृष्ण हा परम दयाळू होय. श्रीकृष्ण अवतरतो शंखचक्राधी सवे कृष्ण अवतारास जन्म म्हणून ये. वर्णितात भागवत शास्त्रादी वेद सारे म्हणूनच गर्भवास कृष्णास होता बरळून ये. तुरुंगात अनेक पहारेकऱ्यांच्या अखंड पहारा असताही, कडक बंदोबस्तात दुष्ट कंसाच्या कैदेत असताही जन्मदाते म्हणविणाऱ्या माता पिता वसुदेव देवकीस श्रीकृष्णावतार होता क्षणीच श्रीकृष्ण शंखचक्र गदा पद्मधारी अशा चतुर्भुज स्वरूपाचे दर्शन दिले. प्राकृत जीवांना हे शक्य आहे काय? ज्ञानवंतांना मात्र गर्भवासातून श्रीकृष्णाचा जन्म झाला हे कदापि मान्य नसून तसे बरळणे
त्यांना मूर्खपणाचे वाटते. दिव्य पीतांबरधारी शोभतो सालंकृत नवरत्न मुकुट अंश्रीवत्स चिन्हांकित नीच रूप दावितो बाळकृष्ण माता पिता जन्मतो का विठ्ठल अवतरतो जगत्पिता. माता पिता म्हणविणाऱ्या वसुदेव देवकीला श्रीकृष्णाचे प्रथमतः दर्शन झाले ते पितांबरधारी सालंकृत असे. सर्व आयुधासहित वत्स चिन्हांकित चतुर्भुजाचे नवरत्न मुकुटधारी जगत्पित्याचे, परंतु उघड्या नागड्या सर्वसाधारण बाळासारखे नव्हे. माता पित्यांना दिव्य दर्शन दिल्यावर नंतर जगासमोर येण्यासाठी सर्वसाधारण बालकाचे रूप श्रीकृष्णाने धारण केले. वृष हंस मेष महिष मूषक वाहनादी सुर नतमस्तक नित्य हरिचरणा प्रती पद्मनाभ महिमा मोदवितो सुरगणा सुर सारे जाणती सर्वोत्तम महिमा. शिवाचे वाहन वृषभ, ब्रह्माचे वाहन हंस, वायुदेवाचे वाहन मेष, यमदेवाचे महिष, गणेशाचे वाहन मूषक. आदी देवगण आपले सामर्थ्य, आपल्या मर्यादा तसेच श्रीहरीचा महिमा पूर्णपणे जाणून आहेत. श्रीहरीच्या असीम महिमेचे ते प्रशंसकही आहेत. श्रीहरीच्या आदरयुक्त भीतीमुळेच ते सारे आपणास नेमून दिलेली कार्ये नियमितपणे करीत असतात. ते आपले कर्तव्य मानून धर्मबुद्धीने. असा हा गरुड वाहन लक्ष्मीकांत श्रीहरी सर्वांकडूनच वंद्य आणि पूज्य होय. काही सद्गुण देवता अंगीही असती गुणा संगे बहु दोषही. तीळ मात्र दोष नाही सर्वस्वी दोष दूर मुकुंदची माझा स्वामी इंदिरा स्मरते. येथे महालक्ष्मी ज्ञानवंत ऋषींचा, सिद्धहस्त योगी मुनींचा व अन्य देवगणाचा उपहास करण्याच्या हेतूने देवगणाच्या ऋषीमुनींच्या त्रुटी सांगत नाहीये, तर त्यांच्या वास्तविक मर्यादा सांगत आहे आणि सर्वांच्याच स्वामीचे अमर्याद गुणांचे वैशिष्ट्य सांगत आहे. सूर्यदेव, चंद्रदेव, पर्जन्य, वरुणदेव आदी सारा देवगण जीवांच्या कल्याणासाठीच आहेत. परंतु प्रत्येक देवाच्या काही ना काही त्रुटी आहेत आणि या सर्वांपेक्षा वेगळा, कारण सर्व दोष दूर असणारा श्रीहरी केवळ माझ्यापेक्षा उत्तम आणि श्रेष्ठ असून तो मुकुंदच माझा पती होय असे स्मरण करी श्री महालक्ष्मी श्री मुकुंदाच्या दिशेने पुढे पाऊल टाकीत चालू लागते आहे. या समचित्तात संतामनीची चरणे सरित मनोमनी चरणे. या समचित्तात संतामनीची चरणे स्मरित मनोमनी संतुष्टली महालक्ष्मी. संतुष्ट मनाने स्मरिते हरीच आपुल्या कांताकडे श्रीरमा चालली. संतांच्या नित्यध्यानी मनी असणाऱ्या श्रीहरिचरणाप्रती रमादेवीची पाऊले वळलेली आहेत. आज आपण येथेच थांबत आहोत. पुढील भाग पुढे आपण भेटू, तेव्हा पुढील कथानक पाहूया. तोपर्यंत नमस्कार. गुरुवायूर अंतर्गत श्रीहरी चरणी सदारत राहो एकादशेंद्रिये म्हणून मने. श्री व्यंकटेश चरणी ही प्रार्थना, श्री मध्वेश चरणी ही पुष्पार्चना. श्री कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरि कर्ता. नमस्कार.